नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घरामध्ये आपल्याला नेहमीच लागतात अशा पद्धतीचे शेंगदाणे आणि फुटाणे जे भट्टीमध्ये तयार होतात त्याच चवीचे आपण घरात तयार करणार आहोत। त्यासाठी आपण आता शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे मी 1 वाटी घेतलेत, हे जवळपास 200 ग्रॅम आहेत। आपण आता याला पाण्यात भिजत घालणार आहोत। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही नुसतं पाणी लावून सुद्धा त्यांना भाजू शकता आणि अशा पद्धतीने पाण्यात भाजल्यामुळे ते हलके होतात आणि आपल्याला भाजल्यानंतर आपले आणि ज्या खूप कुरकुरीत शेंगदाणे मार्केटमध्ये जसे भट्टीतले मिळतात त्या पद्धतीचे आपले तयार होतात। आपले शेंगदाणे आता मस्त भिजलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना पाणी काढून गाळून त्यांना कोरडे करण्यासाठी ठेवलेले आहे। आता फुटाणे तयार करण्यासाठी मी 1 वाटी हरभरे घेतलेले आहेत। हे हरभरे अशा साईजचे मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत, बारीक साईजचे आणि सुकुडलेले नाही घ्यायचे, आपले फुटाणे नाही तर चांगले तयार होणार नाही। त्यासाठी आपण 1 चमचा मीठ आणि 1/4 चमचा हळद घेतली आहे आणि व्यवस्थित सर्व हरभऱ्यांना लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने 10-15 मिनिट आपण ते ठेवायचे। आणि त्याच्यानंतर आपण 1 कप मीठ घेतलं आहे। हे मीठ लोखंडाच्या कढईमध्येच आपण हे करायचं आहे, निर्लेप किंवा नॉनस्टिकची भांड्यामध्ये आपण याला करायचं नाही आहे, कारण नॉनस्टिकची भांडी खराब होतात मिठामुळे, त्यांचं सगळं नॉनस्टिक निघून जाईल। त्यामुळे आपण अशा पद्धतीची लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि यामध्ये हे मीठ चांगलं गरम झाल्यानंतर आपण शेंगदाणे घालायचे आणि व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचे। अशा पद्धतीने आपले शेंगदाणे तयार होत आहेत। हे शेंगदाणे एकदम अप्रतिम लागतात। मार्केटमध्ये जसे भट्टीतले शेंगदाणे असतात त्याच पद्धतीचे एकदम क्रिस्पी कुरकुरीत शेंगदाणे घरामध्ये आपण तयार करू शकतो। खारे शेंगदाणे करायची आणखीन एक पद्धत आहे। शेंगदाणे कढईमध्ये टाकायचे आणि मिठामध्ये पाणी घालायचं 2 ते 3 चमचे आणि पाणी मिक्स करायचं मिठामध्ये आणि ते पाणी शेंगदाण्यावर ओतायचं आणि शेंगदाणे भाजायचे। अशा पद्धतीने पण खारे शेंगदाणे आपण तयार करू शकतो। ही आपण भट्टीतल्या शेंगदाण्यांच्या पद्धतीने शेंगदाणे भाजतोय। शेंगदाणे भिजवून भाजल्यामुळे पचायला पण ते खूप सोपे जातात। तसेच शेंगदाण्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी असतात। मुलांना अभ्यास करताना काहीतरी तोंडात टाकायला लागतं, तर अशा पद्धतीने जर आपण खारे शेंगदाणे घरामध्ये तयार केले तर गरमागरम आणि फ्रेश शेंगदाणे आपल्याला खायला मिळतं। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आपण आता यातलं एक्सेस जे मीठ आहे जे आपल्याला ते काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायचं सर्व मीठ आणि त्यामुळे मीठ सगळं बाजूला होतं आणि फक्त शेंगदाणे आपल्या चाळणीमध्ये राहतात। अशा पद्धतीने आपले तयार झाले क्रिस्पी खुसखुशीत अशा शेंगदाणे। हे मुलांना तुम्ही मधल्या वेळेमध्ये किंवा बाहेर खायला कुठे प्रवासाला वगैरे जाताना सुद्धा मुलांना आपण सगळ्यांसाठीच, मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच हे शेंगदाणे खूप फायदेशीर आहेत। मुलं जे बाहेरचं बाहेरच्या तेलकट गोष्टी खातात त्याच्यापेक्षा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी त्यांच्या जवळ राहिल्या तर मुलं बाहेरचं खायच्या ऐवजी अशी शेंगदाणे फुटाणे खातील। तर आपलं मीठ गरम आहे, तर त्या गरम मिठामध्येच आपण फुटाणे पण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपलं हरभऱ्यांना व्यवस्थित ती हळद आणि मीठ लागलेलं आहे, त्यामुळे आपण आता त्यांना ह्याच्यामध्ये थोडं 2 बॅचमध्ये आपण भाजणार आहोत। असा टाकल्या लगेचच तयार होतात। हे शेंगदाण्यापेक्षाही फास्टमध्ये फुटाणे तयार होतात। अशा पद्धतीचं बघा किती मस्त फुटाणे तयार होत आहेत। हे गरमागरम फुटाणे घरामध्ये आपण खाऊ शकतो। मार्केटमध्ये आपल्याला तयार झालेले मिळतात, पण गरमची टेस्ट आहे ती घरात तयार केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही। अशा पद्धतीचे फुटाणे घरामध्ये तुम्ही नक्की तयार करा। खूप इझी रेसिपी आहे, झटपट बनते। फक्त चांगल्या क्वालिटीचे हरभरे आणा, म्हणजे अशा पद्धतीचे फ्रेश पूर्ण टमटमीत मार्केटमध्ये जसे मिळतात तशा पद्धतीचे फुटाणे तुम्हाला घरात खायला मिळतील। ज्यांना सारखी भूक लागते, वजन कमी करायचे त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीचे चणे फुटाणे एकदम मस्त आहेत। तोंडाची चव पण वाढवतात आणि वजन पण वाढवत नाही। चणे शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये असल्यामुळे हाडांची ताकद वाढवण्यासाठी पण उपयोगी ठरतात। वाढत्या वयाच्या मुलांसाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी सुद्धा आणि नियमित बाहेर ज्यांना सतत दिवसभर राहावं लागतं त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे चणे फुटाणे जर एका छोट्या डबीमध्ये जर आपल्याजवळ ठेवले तर आपलं अचानक जर आपल्याला भूक लागली तर आपल्याजवळ हा एक चांगला ऑप्शन राहतो।
आपले फुटाणे आता तयार झालेले आहेत. दुसरी बॅच पण आपली तयार झाली आहे. अशा पद्धतीचे गरमागरम फ्रेश फुटाणे नक्की घरामध्ये तयार करा. पूर्वी शाळेच्या बाहेर किंवा कुठे पण फिरायला गेल्यानंतर असे सनी फुटाणेवाले लोक कागदामध्ये गुंडाळून 1 रुपये 2 रुपयाला अशा पद्धतीचे शेंगदाणे फुटाणे मिळायचे. हल्ली मुलांना शाळेच्या बाहेर सोडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीचे खाऊ काही मुलांना खायला मिळत नाही. त्यामुळे अशा छोट्या डबीमध्ये छोटा खाऊ म्हणून अशा शेंगदाणे फुटाणे मुलांना डब्यात पण देऊ शकतो. किंवा टी व्ही बघत असताना वगैरे बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा तेलकट वगैरे असे शेंगदाणे फुटाणे वाटीमध्ये शेजारी ठेवले अभ्यास करताना, तर हा एक पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटामध्ये जातो. हे अशा पद्धतीचा आपला फुटाणा व्यवस्थित भाजलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.